ಒಂದು ಸಾಧು प्रसन्न होऊन श्रोते जनांच्या माझ्या नामाला दंडवत आता नमो रंग भूमिका म्हणून आपला बाळा चालवायचा काला नामा म्हणे वाल्मिक स्वामी बालमित्र भजन माधव बारूड मंडळ नैजप पानोरी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तर मंडळ त्याचे अत्यंत होत आहे. हे पहा जरा त्या ग्रामस्थ मंडळाला विनंती आहे की जरा पाण्याची सोय करा. पाणी प्यायला नाही आहे. हे पहा नितीन गणपत शिंदे यांच्याकडून 21 रुपये पारितोषिक आले तरी शब्द देवी हॅलो वाल्मिक स्वामी बालमित्र भजन बारूड मंडळ यांचं असं म्हणणं आहे सकाळपर्यंत कितीही साबण लागू दे निर्मा लागू दे काय सनलाईट पावडर लागू दे काय लागून दे लागू दे तेवढं पूर्वाची आमची सामर्थ्य आलं त्यांच्याकडून 100 रुपये आले बाहेर तर म्हणजे त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. या पत्र घ्या माझा पत्र प्रार्थनाला आणि पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी दाहून आला मान्य करुणी प्रभू घेतलं नमूद भाजक मननी हात मस्तकी धरतील काय तुझ्या भजन कसे करावे ठाऊक मजला नाही आणि तुझे भजन तूच करून घे कलवाल नाही या
या संगीत रंगीत मारीला 201 रुपये बक्षीस आले विठ्ठल राघवन शेळके आणि प्रकाश धवन शेळके व पप्पू जाधव आरोडे यांच्याकडून प्रत्येकी 101 असं पारितोषिक दिलेलं आहे. तरी मंडळ आपल्या सदस्य आलो हे बघा सिद्धार्थ तांबळे यांनी या कार्यक्रमासाठी 2001 रुपये दिलेले आहे. व्यवस्थितच बारी करण्याला आम्ही बरं का मंडळ त्यांचा आभारी असेल. हे बघा संदीप शेठ कोळेकर आंबेकर यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या बारीला आणि इथून बरोबर होणाऱ्या बारीसाठी पण त्यांनी सांगितले घासून कोहून बावले आता मगाशी ऐकलं आपण कसे करत नाही बंबात चाल करत आहे बंबात आणि पटेल नाटक मी बाहुबली म्हणत जाते करून 500 काहीतरी कोणतरी बोललं ना, कपडे काढून अहो लहान लिकून मागं आमचं नाव ते आमच्या मुलं करतात आहे. त्या मुलावर बोला ना बोलाविता बोली दोन्ही कोणतरी वेगळाच असणार आहे. बरं का बोलली मागाशी सांगितलं हा अंगातले कपडे काय काढून घेतात काढून घ्या आभारपत्र जय महाराज. जय हरी. काय महाराजांनी पत्ता टाकला हा माहिती आहे समोरची मंडळी पत्ता टाकीत नाही, पत्ता पत्रातच आहे हो नाही का? आहे की मग आपण आपल्या पद्धतीने चालायचं आहे. हो हो हा त्यांनी काय घेतलं आशीर्वाद पत्र. हा आपण त्यांना विनंती करूया की हा खरं विनंती केलीच पाहिजे. महाराजांच्या मागणी चालायचं आहे बरोबर आहे ना. आणि नक्कीच चालणार महाराज तुमच्याच मागणी चालणार. हो जरूर. आणि तुम्ही जे आता पात्र काढलंय ना ते पात्राला पात्र देऊनच आता काढणार आहे. ते पात्र कसं काय श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुण संपन्न सकल वेद संपन्न शास्त्र संपन्न आत्मरंपंत वास्तव्याचे हे चरण सेवेचा जीवाचा साष्टांग नमस्कार. आपण कल्पीपत्र दर्शवले त्याचप्रमाणे गावची वहिवाट चालू आहे. भजन तरी गावचे राहत नाही तर त्यात मिळत नाही. त्याच्या जे आपापल्या धर्माप्रमाणे वागतात पुराण श्रवण नमन निधी द्या अर्चन वंदन दाखवे 5 सेवन हे आपापल्या धर्माप्रमाणे चालू आहे. यात कोणता आगमन होईल तर सर्वात देऊन करून देऊ एखाद्या चरण विनंती. हे बघा सोनक्ष शैलेश तांदळे शैलेश तांदळे यांचे या माऊलीचं असं म्हणणं आहे बालकाचं बघा बारे जाणून केली साथ करताय अजून सकाळी 9 वाजून 10 वाजून होणार श्री शिवबद्दल प्रसन्न नाट्य बाहुबली मंडळ त्यांच्या अत्यंत ऋणी आहोत. सुरेश लांबोर कुंभकवाडा रिक्षा अध्यक्ष मुंबई यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या बारीला 101 रुपये आलेले श्री सभेच्या त्यांच्याकडून आहोत. भीमराव गायकवाड राज पत्ता नाही ना सांगायचा. नाही पत्ता पत्रातच आहे महाराज. तेच
काय काय बघायचं चाललं होतं काय चाललं होतं? पुणाऱ्या गावीचा आणि काय काय नेमकं म्हणताय काय हो अरे काही बघतोय खाली काही बघतोय खाली हॅलो हॅलो काहीतरी हित करा काहीतरी हित करा हो हित करा काहीतरी हित करा बरोबर आहे महाराज बरोबर आहे का आणि समाजात काहीतरी हित करा चांगले करा वाईटात जाऊ नका समाज बसलेला आहे एवढा त्यांना काहीतरी देण्यासारखं करा आई काहीतरी हित करा रामचंद्राला रक्षा करा आणि लक्षात काहीतरी हित करा पहिल्यांदा काहीतरी हित करा काम क्रोध प्रदर्शन आणि नामस्मरण लक्षात आला त्याच्या चरणून आणि हात विचार करत तिची माय मागतो हर महाराज पुण्याला गावी पुण्याला गावी मागील बाकी अवधी झाले नाही तर पायी बदल खोडा आणि बसवी आता तुमचा होणार राहीनगरचा भरोसी हात विचार करा की जी मायना पण वाटलं काय बघतोय माग पुढे काय बघतोय माग पुढे पहिले गोट्याच नव्हते काही रे बाबा गोट्याच नव्हते पहिले गोट्याच नव्हते काही पहिल्या गोठ्यात जंगल सुयंता
घरकुली तेरे 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 भाग्य तेरे तेरे शाबास मुझे कन्याकुमारी विभूति कन्याकुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जन्मला तेजउदीन आईशे पाहता नवाल परी महाराज गडबड करू नका बरं का ओके ओके समाजाला कळू दे नेमकं काय म्हणताय ते ती मूळची कन्याकुमारी ना आजे तिचा बाप तो ब्रह्मचारी आणि तोही जन्माला तिच्या उदरी आईशी पाहता नवल परी तिने बापाची लाडला केला काय बघताय काय बाबा तिने बापाची लाडला केला त्या कन्याकुमारीनं हा त्या कन्याकुमारीला ठीक आहे ठीक आहे पण म्हणे वाईट या बोलान अवघ्या तिच्याच बोलण्यात चालत तरी कौशल्य सुख तुम्हाला तो तयाशी शिवला नाही वाज गर्मीने झाली पाहिजे वेळ आली 5:25 पोरे ती आईशा पाहता नवर परी आईशी आली सगळं सुटी आईशी आली सगळं कानोबाली नाही तुमच्या याला कानोबा बोला आईशी गाली सकाळ तुझे न पडता ब्रह्मांडाच्या दृष्टीत एका जनाधारी गोष्टी ऐका सद्गुरूच्या मुखी कानोबा हे पहा बागुजी वरद राहणार राजवाडा तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे टाळवाल्यांना पण आंबेशांनी चांगलं झाडूनबारी झाली पाहिजे टाळवाल्या सकाळपर्यंत. तर त्यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे. तर म्हणजे त्यांच्या हाताने ऋण जय महाराज जय हरी जय. चला घ्या वेळ होतो इकडे या इथे या. हॅलो जय हरी. जय हरी. सामना आहे नाही का? होय सामना आहे. सामना म्हणल्यानंतर शंका कुशंका हो
हॅलो सामना म्हटल्यानंतर शंका कुशंका या होणारच आणि झाल्याच पाहिजे का काय अभ्यासात असतात म्हणजे वाचनात असतात किंवा नसतात तो भाग वेगळा पण विचारणं हे गरजेचं आहे या सामन्याचं कर्म आहे होय बरोबर बरोबर तर त्यांनी आता पहिल्या शंका विचारल्या होत्या त्या संदर्भात जर तुम्हाला काय उत्तर येत असेल तर बोला नाही सांगा तुम्ही महाराज त्यांची गजरमधली शंका कारण का त्यांची पहिली बारी होती ना श्रीरामांची बाणबाथोडी हा सांगा की नाही सांगा तुम्ही तुमच्या वाचलेलं असेल ते सांगा आता मला वाटतंय महाराज एक मिनिट पांडुरंग कृष्णा चाळके यांच्याकडून 501 रुपये बक्षीस झाल्याची शेवटी तर तो विषय असा आहे बोला बोला काही ठिकाणी रेणुकेचा सुद्धा अवतार सांगितलेला आहे होय होय आता काही ठिकाणी माया आणि ब्रह्म याचा सुद्धा सांगितलेला आहे बरोबर आहे काही ठिकाणी शिव आणि पार्वती हा सुद्धा सांगितलेला आहे आता त्यांचा तो बांगडाचा विषय आपण बऱ्याच वेळा शंका आली महाराज आम्ही तुम्हाला मला वाटतं एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता या व्यतिरिक्त आमच्याकडे उत्तर त्या प्रशंकेचं नाही जर तुम्हाला खरं या बसलेल्या जनतारूपी जनार्दनांना सर्वांनाच हे आता आपण सर्व संत मंडळी म्हणलं पाहिजे जनार्दन संत जनार्दन बरोबर सर्वांनी आपण म्हणतो तर खरंच ती जर दारू तुम्ही जर सांगितलं तर तेवढीच आमच्या सुद्धा आणि या बसलेल्या जनतारूपी जनार्दनांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि खरंच ते तुम्ही बाहेर गायलं तर आम्ही सर्वजण आमचं पूर्ण मंडळ तुमचं उभे राहून कारण जनतेला सुद्धा समजलं पाहिजे काय चाललंय आपण काय आक्षेपार्ह बोललं म्हणजे सामना नव्हे बरोबर आहे बरोबर आहे का नाही होय तर तेव्हा तुम्ही ते उत्तर सांगावं अशी माझी तर इच्छा आहे आम्हाला ते उत्तर येत नाही तुम्ही सांगावं आता तो अंगठा दाखवण्याला महाराज हा गजरमधला तुम्ही सोडणार दुसरीकडेच गेला हो सोडला की तो सांगितला की हा मग तेच म्हणतो. आता ह्यो सांगितला तो पाहुण्याचा विषय हा. आणि अंगठ्याचं काय आम्हाला अजून सापडलेलं नाही सापडलं तर 100% सांगतो चालेल आता आपण शंका विचारूया विचारा शंका नंबर 1 बोला आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पगड जाती आहेत बरोबर तर त्या 18 पगड जाती महाराज 2 मिनिट बोला बोला त्या 18 पगड जातीमध्ये ह्या जाती 4 वर्णात बसलेल्या आहेत बरोबर आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य वैश्य. अशा या 4 वर्णामध्ये बसलेल्या आहेत परंतु रामायण काळात बोला की रामायण काळामध्ये एक असा विषय झाला होता बोला तर तो विषय असा होता की एका विशिष्ट जातीला बोला ब्राह्मणाचं स्थान दिलं होतं म्हणजे ब्राह्मणांची बरोबरी दिली होती आता आपल्याला शंभुकाचा विषय तुम्हाला मी ज्ञात आहे सगळ्याच मंडळीला ज्ञात आहे बरोबर होय बरोबर आहे त्याचा शिवछेद केला होय. शेवटी परंतु त्याच रामायणामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या जातीला ब्राह्मणाचं स्थान दिलं होतं ती जात कोणती आणि ज्याला ते स्थान दिलं त्याचं नाव काय आणि ते स्थान देण्याचं कारण काय बस ही समजली शंका जय हरी महाराज जय हरी. मी एक छोटीशी शंका विचारतो हा विचारा बघा रामायण आणि महाभारत हा ह्यांच्यामध्ये मध्यबिंदू हा म्हणजे रामायण आणि महाभारताचा हा. याच्यामधील जो मध्यबिंदू आहे हा. तो मध्यबिंदू कोणता असंच म्हणायचं ना हो एवढं सांगायचं आहे. शंका नंबर 2 सोपी शंका आहे हो एकदम साधे एकदम सोपी आहे शंका नंबर 3 त्यांनी 3च विचारल्या होत्या हो तीन विचारलं शंका नंबर 3 ह्या विश्वाची निर्मिती झालेली बोला बरोबर आहे होय विश्वाची निर्मिती झाली पूर्ण विश्व सजवलं गेलं बरोबर आहे आणि सजवल्या गेल्यानंतर चा विषय आहे
बोला की. ही पूर्ण पृथ्वी म्हणजे विश्व बरोबर. सगळं नटवलं सजवलं होय आणि कार्य करण्यास तत्पर झालं. बरोबर आहे. मग त्या वेळेला बोला. ह्या विश्वामध्ये पहिलं कर्म कोणतं झालं आणि ते कर्म कोणी केलं एवढं सांगायचं. एकदम सुटसुटीत कथा आहे. आणि जरी नाही तुम्ही सांगितलं तरी आम्ही ह्या प्रश्नांची उत्तर देऊनच जाणार आहे, ठेवणार नाही. आता पात्राचा विषय महाराज तुम्ही मगाशी बोलता बोलता सहज बोलून गेला की आम्ही पात्रानं पात्र तोडतो बरं का. आता पात्र अतिशय ते मोठं आहे. शृंगऋषीचा विषय आहे तो बरं का. तो रोमपात म्हणजे रोमपात राजाने त्याला सुमंत गेला रोमपातने परत तो घेऊन आला. परत तो शृंगऋषी आपल्या सेवकासह पत्नीसह शांता त्यांच्यासह तो नाचत आला आणि त्यांनी पुत्रकामीची यज्ञ केला. आणि तो यज्ञ केल्यानंतर त्याच्यातून प्रत्यक्षात भगवंतानी एका थाळीमधून पायस नावाचं फळ आणलं आणि त्या तिन्ही राण्यांना द्यायला सांगितलं. असा तो विषय आहे बरं का. आता तो व्यवस्थित जर रंगवायचं म्हणलं तर फास्ट मध्ये होणार नाही. पण जर पाहिजे असेल तर पुढच्या बारीला आपण क्लिअरिटीने टाकू शकतो. ठीक आहे. आणखी काय बोलायचं. नाही ठीक आहे. श्री विठ्ठल.
सीजन हो. सर्वप्रथम तो विघ्नहर्ता बाप्पा याला वंदन करून तुम्हा सर्व रसिक जणांना मानाचा मुद्रा रसिको. सर्वप्रथम दरवर्षी या कैरामध्ये या देवीची सेवा करण्यासाठी आणि तुम्हा सर्व रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सेवा करण्यासाठी आम्ही सर्व कलाकार इथे उपस्थित राहतो आणि याही वर्षी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत. दरवर्षी असाच सोहळा व्हावा याच उद्देशानं माझी अशी तुम्हा सर्व रसिकांना विनंती आहे. जेवढ्या महिला बसलेत जेवढे पुरुष बसलेत तिकडे सुद्धा बऱ्याच महिला बसतात. महिला वर्ग सगळ्यांना एवढीच विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या होते नृत्य गायला आवडला असेल तर. धन्यवाद. रसिको, असं म्हटलं जातं कोणतेही कार्य जर का सिद्धी व्हायचं असेल, कोणतेही कार्य जर का पूर्णत्वाकडे न्यावायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपला लाडका बाप्पा याचं स्तवन केल्याशिवाय स्तुती केल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. म्हणून तर आजचा आपला सोहळा रंगीतमय प्रेममय आणि खास करून भक्तिमय होण्यासाठी आपणही आपल्या लाडक्या बाप्पाचं स्तवन करणं स्तुती करणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून तो बाप्पा आपल्या सर्वांना भरपूर असा आशीर्वाद देईल आणि आजचा आपला सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडेल. तर सुरुवातीला त्या गणपतीची पूजा होईल. सर्वप्रथम त्याचं आगमन होईल, त्याची स्थापना होईल, त्याची पूजा होईल आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल. सगळ्यांनी एकदा माझ्यासोबत गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
गगनाची आवड मोठी धाव झाले आरतीसाठी गगनाची आवड मोठी धाव झाले आरतीसाठी गगना पर्वती नटना मोर्या गगना पर्वती नटना मोर्या गगना हॅलो. शंकर हरिबा शिंदे यांनी उत्साहात गजरामध्ये आगमन झालेले आहे, स्थापना झालेली आहे. चला तर मग गणपतीच्या पूजेला जाऊया. माझ्या सखीच तयारी झाली की नाही विचारते. काय ग संचिता? काय ग? अगं गणपतीच्या पूजेला जायचं आहे. हो, गणपतीच्या पूजेला जायचं. तयारी झाली का? हो, तयारी झाली की. चांगलीच तयारी करून आलीच वाटतं. हो, मग काय, मी नेहमीच खूप चांगली तयारी करून असते. होय ना? हो. बर बर, बघ नाही बघ पाहिजे राहायचं काहीतरी. कशाला काय राहतंय? अगं, गणपतीच्या पूजेसाठी मी आज प्रथमतः पंचायतीचं ताट घेते. बर. आणि जी गोष्ट सदैव गणपतीच्या चरणामध्ये आणि गणपतीच्या गळ्यामध्ये विराजमान असते, अशी गोष्ट आज मी घेते. कोणती ग? अगं, ती म्हणजे जास्वंदाच्या फुलांची माळ. बर. म्हणजे जास्वंदीच्या फुलांची माळ घेतली. हो. आणि तू काय घेतलंस? मी सुद्धा पंचायतीचं ताट घेते आणि नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक घेतले. अरे वा, म्हणजे गणपतीला प्रिय असे उकडीचे मोदक घेतलेस म्हणायचं. हो, अगदी बरोबर. पण काय ग? काय बोल ना. अगं, मी काय म्हणते, काय म्हणते? समोर अगं सन्माननीय असे कलाकार आहेत आपल्या, माहिती आहे ना? हो ना. म्हणजे जे महिला नृत्य गायन करतात ते अगदी सन्माननीय आहेत, बरोबर की नाही? बरोबर. हा, मग त्यांनी विचारला आपल्याला प्रश्न. ठीक आहे, त्याचं उत्तर अगोदर सांगते आणि बरं. त्याच्यानंतर पुढे असेल ते बोलते. बर. आधी प्रश्न काय विचारला परत एकदा सांग ना. तिने प्रश्न असा विचारला होता की रंभाफळ कशाच म्हणतात? रंभाफळ कशाला म्हणतात? हा, तिकडे एक जण नर्तिकी होती. हा, त्या नर्तिकीनं रंभाफळ घेतलंय. गणपतीला वाहण्यासाठी हा, रंभाफळ घेतलं होतं. मग तिचं असं म्हणणं आहे की रंभाफळ काय समोरच्या अप्सरेला सांगून द्यावं. बरोबर. बरोबर आहे तिचं. मी पण अप्सराच आहे, कमी नव्हे. त्यांनी आधीच मान्य केले का? तिने अगोदरच मान्य केलं की मी अप्सरा आहे म्हणून. बरं. पण ही नुसती अप्सरा नव्हे ग, म्हणजे रूप तर आहेत, सरस्वती तर प्रसन्न आहेत, पण अक्कल पण आहे बर का. नुसता रुपडा घेऊन मी फिरत नाही, लक्षात ठेव. अगं, तिनं तुम्हाला प्रश्न विचारले ना रंभाफळ म्हणजे काय. हा. अगं, मला 9वीत धडा होता. 9वीत. अगं, माझा ग्रॅज्युएशन संस्कृत मधून झालंय, तिला माहित नाही वाटतं. 9वीत असताना एक धडा होता आणि त्या धड्यामध्ये हा शब्द होता. अगं, याचं विश्लेषण सुद्धा मग होतं. तू सांग रंभाफळ कशाला म्हणतात? अगं, रंभाफळ म्हणजे महिला वर्ग पण ऐका, रंभाफळ म्हणजे काय असतं. रंभाफळ हे केळ आहे. केळाचं झाडाला पण रंभा म्हटलं जातं आणि केळाचं जे फळ आहे त्या केळाच्या फळाला रंभाफळ असं म्हणलं जातं. प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ, साधं आणि रोहिणी, त्याचं विश्लेषण मी देऊ का तू देतेस? बाई मी सांगते, तू थांब जरा. बर, बोल. रंभाफळ हे केळाला नाव का पडलं एक थोडक्यात सांगणार आहे, वेळ कमी आहे. रंभा नावाची अप्सरा नृत्य गायन करत असते. तिची शंकरावर खूप निस्सीम भक्ती होती, तर ती दररोज शंकराला एक केळाचं फळ वाहत होती, केळी वाहत होती. त्यानंतर तिच्या साधनेला यश येऊन, तिच्या तपस्येला यश येऊन शंकरदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान दिलं की हे रंभे, तू माझी एवढी मोठी भक्त आहेस, मला दररोज केळ हे फळ अर्पण करतेस, तर त्या केळाला
पुढे जाऊन रंभाफळ हे नाव पडेल आणि त्याच नावाने असं रंभाच्या नावावरून केळ्याला रंभाफळ हे नाव पडलं. आता ती मान्य करेलच, कारण दुसरा तिच्याकडे ऑप्शनच नाही, पर्यायच नाही कुठला. हो ना. हो. आता गण घेते आणि परत पुढचं अजून बोलते. हा चला तर सुंदर असा गण घेऊयात. कळलं का? कळलं असेलच. चला गणपतीला वंदन करूया आणि कार्यक्रमाला पुढे जाऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अनेक अभंगांमधून गणपतीला वंदन केलेलं आहे, गणपतीची स्तुती केलेली आहे. चला तर मग असाच संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण गणरूपी साधन करूया. धन्यवाद. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, Yeah.
मथुरेच्या नियमाप्रमाणे गण झाला बरं. आता गणानंतर येते ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी ती म्हणजे गवळण. मग त्या मथुरेच्या बाजारी जाताना तो श्री हरिकृष्ण नेहमीच आमच्या वाटेमध्ये आडवा येतो. आमच्या वेणीवर तो छेडी काढतो, मस्करी करतो. परंतु जर आता मथुरेच्या बाजारी जाताना जर तो श्री हरिकृष्ण आमच्या वाटेमध्ये आडवा आला तर त्याला आम्ही त्याची मनवणी करू, त्याची विनवणी करून आमची वाट सोड असं सांगून पुढचा मार्ग पकडून मथुरेच्या बाजारी जाऊ. तर त्या श्री हरीची सुंदर अशी भक्तीमध्ये लीन होऊन त्याच्या गवळणी सादर करूयात. तर गवळण. Thank you.
ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलं त्या सगळ्यांसाठी मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी कलेला नृत्याला वाव दिला आमच्या, त्यांचं खरोखर अगदी मनापासून आभार. नाव सांगा. सावित्रीने सत्यवानासाठी यमाचा केला होता पिच्छा. सावित्रीने सत्यवानासाठी यमाचा केला होता पिच्छा. आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या कलेला वाव दिला ते जन्मोजन्मी खुश राहो, हीच माझी मनापासून इच्छा. हीच माझी मनापासून इच्छा आणि हीच माझी मनापासून इच्छा. रसिका हो, हॅलो, नीरजा शिंदे यांच्याकडून उभं राहायचं आणि उत्तरांचा सामना खेळायचा. त्याला करायला आलाय त्यालाच करायचे आणि मागं जाऊन बसायचं. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. राम राम मंडळी. आरक्षाचे हायसा का तुम्ही? मगाची जर टाळ काय तुमचा वाजना करूया. जरा टाळ वाजवा बरं का टाळ. वेळ कमी आहे. आपल्या राजाचं माहिती दे. वेळ फार कमी आहे. बर जोडदारा, हा आपण दसऱ्यात राजाचा दूर पडलाय का? होय होय होय. तेव्हा आपल्याकडे वेळ कमी आहे. लय वेळ कमी आहे आणि आमचा राजा फार दुःखी पण आहे. बर बर. तेव्हा जोडदारा, हा तुला तर काही राजा तर दुःखी आहे. बर. कारण त्यांनी मगाशी काय केलं माहिती आहे का? ए जोडदारा, त्यांनी मगाशी काय केलं माहिती आहे का? मुंबई वालीच्या लागून नादी म्हटली. जोडीदारा असू दे, लागली असली तरी आपण बघू. जोडीदारा, ती मुंबई वाली तुमची आहे का नाही पुढच्या बारला बघतो. परंतु आज जनता सज्जन संत सज्जन बसलेले आहेत. तेव्हा जोडीदारा मी काय म्हणतोय, एखादं नामस्मरणच काहीतरी कर थोडं. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक वंदन गीत घेतो. ठीक आहे. सुटका आहे बरं जोडीदार. चालेल चालेल. टायमिंग कमी आहे आपल्यावर. बारी आली तर पुढच्या बारी बघू मग. करतो वंदन मी कुलदैवताला. कसं कसं वंदन मी कुलदैवताला.
अयोध्ये नगरीचा दशरथ राजा याच नावाने ह्याला ओळखलं जातं. जरा ऐकू द्या. परंतु आम्हाला आमच्या पुत्रांचा पुत्रशोक झालेला आहे. आणि आमचे पुत्र राम लक्ष्मण सर्व वनवासाला गेले, अजून आलेले नाही. द्वारपाळ हो, महाराजांच्या चरणी सेवकाचा मानाचा मुलगा आशीर्वाद असो. सेवक हो. बोला महाराज. आम्हाला दुःख झाला या नगरीमध्ये, अयोध्या नगरीमध्ये. बरोबर आहे महाराज. आमचे पुत्र एकही ह्या अयोध्या नगरीमध्ये नाही. होय महाराज. आणि काय करावं काही नाही हे आम्हाला सुचत नाही. बरोबर आहे. तेव्हा शेवट अरे आमच्या पुत्र राम कुठे भेटतील आणि आम्ही रात्रंदिवस यासाठी कासावीस झालेलो आहे. काय हे आमच्या नशिबी आलेलं आहे. खरोखरच सेवक हो. बोला महाराज. आम्हाला ते आठवत आहे श्रावणबाळाच्या आई वडिलांनी जो शाप दिला. बरोबर आहे महाराज. तो सत्य घडत आहे. होय महाराज. आणि त्याची आठवण आज मला आलेली आहे. असणारी आमच्या पत्नी कैकेयी यांनी आमच्याकडनं वर मागून घेतला. होय महाराज. आणि त्याच्यामध्ये आम्ही आज माझ्या पुत्रांना हे दुःख भोगायला लागलेलं आहे. बरोबर आहे महाराज. काही करावं हे काही मला कळत. बरोबर आहे. बाळ बोला महाराज. कुठे भेटणार. तेव्हा या अयोध्या नगरीमध्ये फेरफेटका मारा आणि माझा राम लक्ष्मण आलेत का बघा जरा. ठीक आहे महाराज. बघा. राम 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 माझ्या रामा कधी रे येशी. खरोखरच आज लक्ष्मणा सिद्धे दादा, आज आपण आटिंग्या वनामध्ये भरपूर दिवस झाले फिरत आहे. परंतु आपल्याला असं समजलेलं आहे की या ठिकाणी अत्रि ऋषीचं आश्रम आहे आणि त्यांची गाठ भेट आपल्याला घ्यावं माहिती झालं. तर दादा हॅलो 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 मला टायमिंग संपलं का तुमचं बघा. हो संपलं जरा 5 मिनिटं. नाही कसं चालणार विचारा ग्रामस्थाला विचारा. ग्रामस्थ फक्त 5 मिनिट. अत्रि ऋषी या गावावर जातात. आणू साहेब. हा बोला. आज आपल्या या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये आपण मला असं समजलंय प्रभू रामचंद्र आपल्या झोपडीमध्ये येणार आहेत. अरे वा. साक्षात प्रभू श्री रामचंद्र येणार आहे. होय. खूपच छान. खूप आतुरतेने मी त्यांची वाट बघते. ठीक आहे चालेल. बरोबरच लक्ष्मणा. हा बोल दादा. अत्रि ऋषीची झोपडी आहे आणि त्यांची आपण भेट घ्यावं नाही जर कापलं ना. या प्रभू रामचंद्र तुम्ही आमच्या झोपडीला पाय लावलं. आम्ही सततचे धन्य आहोत. धन्य झालो आम्ही. होय. आज तुमचं सुद्धा दर्शन झालं हेच आमचं परम भाग्य आहे. खरोखरच आज आमची या वनामध्ये आमची वनवासाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा तुमचं दर्शन झालं हेच आमचं परम भाग्य आहे. ही तर मोठी आनंदाची बातमी आहे. तसं बघा
वसंत ऋतू फुललेला आहे. फुलं फळे सगळी फुललेलं आहेत. होय आणि सगळा वसंत ऋतू फुललेला आहे आणि भोंगा मधापासून दूर राहील का? बरोबरच लक्ष्मणा, आज या ठिकाणी या ऋषीवरती आपण हसणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. सॉरी. ठीक आहे चालेल. कोणाचं शब्द बोलू दे ना. हे बघा, अति ऋषीच्या आश्रमामध्ये राम, लक्ष्मण आणि सीताई तिघे जण भेट देण्यासाठी गेलेले आहेत. त्यावेळेला सहज अशी त्यांची चर्चा चालू असताना अत्रि ऋषी प्रभू रामांना आणि लक्ष्मणांना एक प्रश्न करतात की बाबांनो, आता वसंत ऋतू आलेला आहे, पूर्ण पालवी ही फुटलेली आहे, तर या फुलामधून जो सुगंध येत आहे, मगज येत आहे, त्याच्यापासून हा भुंगा दूर राहू शकेल का? त्यावेळेला प्रभू रामांनी उत्तर काय दिलं आणि प्रभू लक्ष्मणाने उत्तर काय दिलं, शिकून पुढे तुम्ही चालू करायचं. आपली बारी सरकारची आहे. चला टाळी वरती घ्या.